गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम संतोष पांढरे, युअर बिझनेस कोच, लाईफ कोच आणि फार्मा ट्रेनर. आजचा विषय मेन आहे, लक्षात घ्या की फार्मा कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करताना मॅनेजर असावा तरी कसा, ह्याविषयी व्हिडिओ कोणीही बनवलेला नाही आहे. आज प्रथम मी व्हिडिओ बनवतो, लक्षात घ्या. मॅनेजर असावा कसावा, त्याला धारिष्ट लागतं, तेवढं धैर्य लागतं. कारण मॅनेजर लोक आज माझा व्हिडिओ बघत आहेत. काही जुनी लोक आहेत, काही नवी लोक आहेत. लक्षात घ्या, काही 2-2 वर्ष झालं काम करतायत, काही 15-15, 20-20 वर्ष झालं काम करतायत. लक्षात घ्या की मॅनेजर असावा तरी कसा. फार्मा कंपनीमध्ये काम करतात मॅनेजर फार खतरनाक असतो. लक्षात द्या व्यक्ती. काही जुनी लोक आहेत, लक्षात घ्या, मार्केटमध्ये गेले 15 ते 20 वर्ष झालं काम करतायत. मॅनेजर लोकांना माझा कायमस्वरूपी एक सवाल आहे, लक्षात घ्या. एक प्रश्न आहे तुम्हाला कायमस्वरूपी माझा. तुम्हाला जे यश मिळेल ना आजपर्यंत, लक्षात घ्या, ते क्षणिक आहे का कंटिन्यू आहे? हा माझा मॅनेजर लोकांना प्रश्न, लक्षात घ्या. जे जुनी लोक आहेत आणि नवीन लोक आहेत, जे नुकतेच मॅनेजर बनलेले आहेत किंवा बनणार आहेत, काही एमआर लोक आहेत, ते व्हिडिओ बोलत आहेत, लक्षात घ्या. तर त्या लोकांना मॅनेजर बनायचं, त्यांनी कसा असावा मॅनेजर, ह्या गोष्टीचा हा व्हिडिओ खास आहे, लक्षात घ्या. ओके, माझा प्रश्न तुम्हाला कळलेला आहे की मॅनेजर कसा असावा. पहिली गोष्ट, मॅनेजर हा कायमस्वरूपी ब्रँड असावा. मॅनेजर हा कायमस्वरूपी ब्रँड असावा. तो जिथं पाऊल टाकेल त्या ठिकाणी तिथून त्या कंपनीची प्रगतीच झाली पाहिजे, लक्षात घ्या. त्या कंपनीचं कल्याणच झालं पाहिजे. दॅट इज द ब्रँड अँड दॅट इज द मॅनेजर. व्हॅल्यू हे तुम्ही ठरवायचे, लक्षात घ्या. समोरच्या कंपनीने तुमची व्हॅल्यू ठरवावी एवढं तुम्ही अजून क्षीण नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही जे म्हणाल ना, तुमची व्हॅल्यू जे काय असेल त्याचं, लक्षात घ्या, महिन्याची असो किंवा वर्षाची असो, जे काय असेल त्याचं तुमची व्हॅल्यू ठरवा, लक्षात घ्या. परंतु व्हॅल्यू हे तुम्ही ठरवायचे, कंपनीने नाही. आणि माझी ही व्हॅल्यू आहे आणि माझ्या ह्या पद्धतीने कामकाज होईल. कंपनीचं काम कायमस्वरूपी करताना त्या मॅनेजर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या कंपनीला जेव्हा तुम्ही कधी 5-10 वर्षांनी ती कंपनी सोडणार असाल, त्या कंपनीला जे यश मिळालेलं आहे, लक्षात घ्या, त्या कंपनीला जे यश मिळालं ना, ते क्षणिक नसावं. तुम्ही गेल्याबरोबर तुमचं यश निघून जाता कामा नये. त्या कंपनीमध्ये ते यश कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. दॅट इज द ब्रँड. त्या कंपनीचं नाव घेतलं गेलं पाहिजे की हा व्यक्ती होता, ह्यामुळे कंपनी माझी वाढली गेली. दॅट इज द ब्रँड. लक्षात घ्या. तुम्ही जिथं जर निघून जाता त्या ठिकाणी, ज्या कंपनी जातात त्या ठिकाणी तर कल्याण झालं पाहिजे, परंतु मागे सुद्धा तुमचं कल्याण झालं पाहिजे. दॅट इज द मॅनेजर. लक्षात घ्या. मग हे नक्की घडतं कसं? हे मॅनेजर जेव्हा तुम्ही काम करता ना, नक्की घडतं कसं, लक्षात घ्या. मॅनेजर हा कायमस्वरूपी टीम लीड करणारा व्यक्ती असतो. लक्षात घ्या. टीम लीड करणारा, दॅट इज द लीडर. लक्षात घ्या. मग लीडर कसा असावा? एक सर्वात उदाहरण, लक्षात घ्या, सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे, सर्वांना माहीत आहे, लक्षात घ्या. जसं की आपले हनुमानजी. लक्षात घ्या. सर्वात उत्तम उदाहरण आहे. प्रसन्न मन हे सर्वात त्यांची यशस्वी गुरु केले, लक्षात घ्या. दॅट इज द मॅनेजर. लक्षात घ्या. सर्व राज्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या, प्रत्येकाचं हनुमानाचं मंदिर आहे. रामाचे मंदिर आहेत पण फार कमी आहेत, लक्षात घ्या. श्रीरामाचे मंदिर फार कमी आहेत, परंतु हनुमानाचे भरपूर मंदिर आहेत. साहेब लक्षात घ्या. दॅट इज द ॲज अ लीडर क्वालिटी. लक्षात घ्या. प्रसन्न मन कसं असावं हे हनुमानजीकडून शिकावं, हनुमंताकडून शिकावं. लक्षात घ्या. दर शनिवार आम्ही करतो, लक्षात घ्या. हनुमंताकडून आम्ही शिकतो ह्या गोष्टी, लक्षात घ्या, की प्रसन्न मन कसं असावं. आणि कुठल्याही व्यक्तीनं जेव्हा तुम्ही यायला, लक्षात घ्या, थोडी श्रद्धा असलीच पाहिजे, लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीवर कुठलाही मॅनेजर जर तुम्ही म्हणत असाल, गॅरंटी देऊन सांगतो, लक्षात घ्या साहेब, फक्त शनिवार चालू करा. तुम्ही म्हणताल हे काय, आता हे फार्मा लाईन आणि इकडे कसं काय शिरलं, लक्षात घ्या. आवडून सांगितलं साहेब, लक्षात घ्या. थोडी श्रद्धा असावी आपली कोणावर तरी, हनुमंताकडून शिकावं, लक्षात घ्या, की नक्की हे कसं असावं. ॲज अ श्रद्धा किंवा तुमचा जे विश्वास म्हणतो ना, तो कसा असावा, हा हनुमंताकडे. बरं, नक्की आता विषय समजून घ्या बारकाईनं. पहिला विषय, मॅनेजर हा कायमस्वरूपी ब्रँड असावा. ब्रँड असावा तरी कसा, लक्षात घ्या. टीम लीड करणारा असावा. मग टीम लीड करतो नक्की कशा पद्धतीने केली जाते? टीम लीड करताना कुठल्या प्रकारची असावी? माझा एक पोस्ट आहे फेसबुकला, एक पोस्ट, लक्षात घ्या. फेसबुक बघत जावा माझं. फेसबुकवर संतोष पांडे हे सर्च करा, तुम्हाला समजून जाईल, लक्षात घ्या. त्यामध्ये एक पोस्ट आहे माझी. एखादा यमार जर तो कायमस्वरूपी यमार बनून जगत असेल, एखादा यमार जर यमार बनून जगत असेल, तर त्या मॅनेजरचं ते सर्वात मोठं अपयश आहे. म्हणजे काय, लक्षात घ्या. जर एखादा, ह्या गोष्टीला माझी फार लोकांचा विरोध झाला होता, लक्षात घ्या. फेसबुक पोस्टवर भरपूर काय गोष्टी असतात, तर त्या गोष्टीमध्ये मला विरोध झाला होता. मॅनेजर लोक म्हणजे भरपूर कंपनी वेगळ्या पद्धतीने काम करतात, यमार टिकतच नाहीत, अशी भरपूर वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु माझा एक सवाल आहे तुम्हाला, लक्षात घ्या, की तुमचा जर एखादा यमार किंवा जेव्हा तुमच्या कंपनीवर तुम्ही एखाद्या यमारला काम करता, एखाद्या व्यक्तीला तुम्ही काम देता, तर तो यमार हा कायमस्वरूपी मॅनेजरच्या लेवलला घडवला पाहिजे. दॅट इज द लीडर क्वालिटी. हे जेव्हा तुम्ही काम करायला शिकचाल ना, साहेब चेष्टा करत नाही, तुम्ही मॅनेजरच्या फार मोठ्या पोस्टवर गेला असाल. मेन प्रॉब्लेम मार्केटचा एकच आहे, लक्षात घ्या. तो मॅनेजर काय करतो की हे एखादा यमार जर कामावर घेतला, तो निघून जाईल का ह्याची भीती असते म्हणून त्याला अडकून ठेवतो. साहेब हा धंदा नाही, लक्षात घ्या. हा अजिबात नाही. हा ॲज अ लीडरची क्वालिटी नाही, लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी नवीन लोक येतात, जातात, काही अडचण नाही, लक्षात घ्या. चांगली लोक स्वतःजवळ टिकण्यासाठीच काही वेगवेगळे लोक असते निघून जात असतात, लक्षात घ्या. तुमच्यावर चांगली लोक येणार असतात. हा कायमस्वरूपी डोक्यात भ्रम ठेवा, लक्षात घ्या. कायमस्वरूपी मला चांगली लोक मिळणार आहेत, तेव्हा तुमची लोक, लक्षात घ्या, तेव्हा तुमची ॲज अ मॅनेजर क्वालिटी डेव्हलप होत असते. मॅनेजर लोकांनी ही गोष्ट फार गरजेची आहे, लक्षात घ्या. कारण त्याला तो यमार जाईल ह्या भीतीनं तो काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीला अडकून ठेवतो किंवा तोच यमार कंटिन्यू करतो. कंपनीची प्रगती थांबते, तुमची प्रगती थांबते. मेन स्वतःच्या प्रगतीसाठी जेव्हा तुम्ही काम करत असताना कायमस्वरूपी लक्षात ही गोष्ट ठेवली पाहिजे की आपल्याला मॅनेजर आहे आणि आपल्याला काय करायचं की कंटिन्यू लोक येणार जाणार आहेत.
नवीन लोक सारखी घेत असल्यामुळे तुमची प्रगती सारखी घडते, लक्षात घ्या. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ह्या गोष्टीवर तुम्ही फार विचार करा. मी यावरून तुम्हाला सांगितलं गोष्टीची. दुसरी गोष्ट, मॅनेजर म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या कुठल्याही कंपनीमध्ये त्या ठिकाणचे जे काय तुम्हाला जे काय एरिया दिले, जिल्हा 2 जिल्हे दिलेले असतात तुम्हाला, लक्षात घ्या, तर त्या ठिकाणचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ते मेंटेन केलेलं असतं. ना की फिक्टिमसारखं तुम्ही वागून चालत नाही, लक्षात घ्या. बळी पडल्यासारखं असं वागू नका की तो कायमस्वरूपी, लक्षात घ्या, जो हे जे लोक असतात ना, मॅनेजर लोक, हे कायमस्वरूपी समाधान देतात कंपन्यांना. प्रश्न प्रॉब्लेम तयार क्रिएट करत नाहीत, सोल्युशन देतात. दॅट इज द मॅनेजर. हा दुसरा प्रश्न, हा कंपनी रिगार्डिंग. पहिला प्रश्न झाला MR रिगार्डिंग, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, नक्की कुठल्या क्वालिटी असल्या पाहिजेत. हा व्हिडिओ जो आहे ना, तो मॅनेजरचा पहिला व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. सिरीज फर्स्ट आहे, लक्षात घ्या. अजून सेकंड, थर्ड, अजून असे वेगवेगळे प्रकारचे येतात, लक्षात घ्या. पहिला विषय, मॅनेजरच्या कुठल्या क्वालिटी असाव्यात. पहिला विषय लक्षात घ्या, अनिवार्य प्रेम तुमच्या कंपनीला असलं पाहिजे, तुमच्या कंपनीवर, तुमच्या टीमवर. दुसरी गोष्ट, तुमच्या पूर्ण लोकांवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, तुमच्या प्रोडक्टवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही त्या कंपनीमध्ये कंटिन्यू राहतात. जसं की आपल्या प्रोग्राम चंद्राचं उदाहरण घ्या, लक्षात घ्या. ओके, हनुमानाचं उदाहरण घ्या की त्यांनी कंटिन्यू रामावर प्रेम केले, लक्षात घ्या. कंटिन्यू त्याची जी काही सेना होती ना, त्यांच्यावर कंटिन्यू त्यांनी प्रेम केलं. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. तुम्ही वाचल्यानंतर लक्षात गोष्टी, हे मी हनुमंताकडून शिकलेल्या गोष्टी आहेत. अनिवार्य प्रेम करायची का स्वतःच्या कंपनीवर, स्वतःच्या लोकांवर. दुसरा विषय, विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट खात्री असली पाहिजे. विश्वास, श्रद्धा आणि खात्री. तुम्हाला विश्वास असला पाहिजे की चला आपण ही कंपनी वर नेतोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला खात्री असली पाहिजे की मी जो विश्वास ठेवलेला आहे ती गोष्ट कंटिन्यू माझी घडत आहे, ही खात्री असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, श्रद्धा ही कंटिन्यू ठेवा आपल्या प्रोडक्टवर, आपल्या कंपनीवर, आपल्या ओनरवर. दुसरी गोष्ट, आपल्या टीमवर, आपल्या कस्टमरवर. ह्या सर्व गोष्टी तुमच्यावर खात्री असली पाहिजे, तुमची श्रद्धा असली पाहिजे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, स्ट्रॅटेजी फिक्स असली पाहिजे. दॅट इज द धोरणीपणा. कंटिन्यू हनुमंतांनी काय केलं आहे, कंटिन्यू स्ट्रॅटेजी ठेवले आहेत मेंटेन, लक्षात घ्या. कंटिन्यू स्ट्रॅटेजी मेंटेन ठेवले आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं प्रसन्न मन आहे. काय प्रसन्न मन ठेवल्याशिवाय ह्या गोष्टी येत नाहीत. 7 गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. 7 गोष्टी आहेत. त्याचं पहिली गोष्ट लक्षात घ्या, अनिवार्य प्रेम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कंटिन्यू विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, आणि तुमची खात्री असली पाहिजे. तिसरा विषय, स्ट्रॅटेजी मेंटेन करा. जो कोण कंपनीचा ओनर आहे त्यांनी जे काही स्ट्रॅटेजी सांगितली आहे ते कंटिन्यू मेंटेन करा. आता माझ्या ठिकाणी म्हणणं एक लक्षात घ्या, ती कंपनी कंटिन्यू वाढण्यासाठी स्ट्रॅटेजी आहे तरी काय. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन करत असता, ॲज अ मॅनेजर, ॲज अ MR, कोणी असू दे, लक्षात घ्या, तेव्हा त्या कंपनीची स्ट्रॅटेजी काय पहिली समजून घ्या. लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असेल तर त्याच कंपनीत जावा. चुकीच्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीमध्ये जाऊ नका. शॉर्ट टर्मच्या ध्येयामागे धावू नका, काही उपयोग होत नाही, लक्षात घ्या. चांगल्या कंपन्या शोधा जेणेकरून तुमची लॉंग टर्म पद्धती प्रगती घडली पाहिजे. ह्या पद्धतीतून स्ट्रॅटेजी असली पाहिजे, लक्षात घ्या. तिसरा विषय, मूल्याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. तुमची जी काही कंपनीची मूल्य किंवा स्वतःची काही मूल्य आहेत, ॲज अ मॅनेजर म्हणून लक्षात घ्या, स्वतः जी काही मूल्य आहेत ना, जे काही तुम्ही व्हॅल्यू मेंटेन केली आहे स्वतःची, लक्षात घ्या, त्याच्याविषयी स्वतः स्पष्टता असली पाहिजे. मी चुकीचं काम करणार नाही, मार्केटला चुकीच्या पद्धतीने जाणार नाही, माझे ही स्ट्रॅटेजी राहील, आणि माझी दुसरी गोष्ट, माझे हीच मूल्य असते, माझी ही व्हॅल्यू आहे, आणि मी ह्याच पद्धतीने काम करणे. दॅट इज अ ब्रँड यार. त्या पद्धतीने ब्रँड बनतो. ब्रँड असाच बनत नाही, लक्षात घ्या. स्वतःची मूल्य, स्वतःची काय व्हॅल्यू आहे ना, ती मेंटेन करावी लागते. तेव्हा तुम्ही ब्रँड बनत असता, तेव्हा तुम्हाला कंपनी मेंटेन करत असते, तेव्हा तुम्हाला कंपनी प्रगती दिसेल, लक्षात घ्या. मी XYZ एका कंपनीमध्ये काम करतो, तर मला बेसिक माझं कमीत कमी, लक्षात घ्या, व्हॅल्यूसाठी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. एक व्हॅल्यूविषयी निघाला म्हणून सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. माझं बेसिक 2.5 लाख रुपये होतं, लक्षात घ्या. 2.5 लाख बेसिक, लक्षात घ्या. माझं वैयक्तिक तुम्हाला म्हणणं येते, लक्षात. तुमची वैयक्तिक व्हॅल्यू ठरवा की माझी ही व्हॅल्यू, मी ह्या पद्धतीने काम करणार, माझी ही स्ट्रॅटेजी आहे. परंतु एक आहे, आम्ही कंटिन्यू इथिकल मार्केटिंग केलेलं आहे. म्हणून आज जे आमचे व्हिडिओ आहेत किंवा आज माझ्या कंपन्या आहेत ना, त्या सगळ्या इथिकल पद्धतीने काम करतात. रॉंग पद्धतीने एक पण कंपनी काम करत नाही, साहेब, लक्षात घ्या. दॅट इज द काय, तुमच्या मूल्याबद्दल तुम्हाला स्पष्टता असली पाहिजे. जसं की प्रभू रामचंद्रांना आपले जे काय हनुमंत होते, लक्षात घ्या, त्यांच्याविषयी त्यांना माहित होते हे जे मूल्य काय आहेत आणि ह्याला कशा पद्धतीने काम करायचं, इतका विश्वास होता त्यांच्याविषयी, त्या एकमेकाविषयी. दॅट इज द, लक्षात घ्या, हे दॅट इज द मॅनेजर. हे समजलं पाहिजे, लक्षात घ्या तुम्हाला त्या पद्धतीने. तिसरी गोष्ट, ऊर्जा अफाट असली पाहिजे. अफाट ऊर्जा असली पाहिजे, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या ऊर्जेविषयी चर्चा करायची गरज लागता कामा नये, लक्षात घ्या. अफाट ऊर्जा असली, सकाळपासून संध्याकाळ तुमची एनर्जी टिकली पाहिजे. त्यासाठी भरपूर माझा व्हिडिओ होते, लक्षात. ऊर्जा मॅनेजर असावी तरी कशी आणि मेंटेन कशी करावी, लक्षात घ्या. ह्या गोष्टीत एक पुढचा व्हिडिओ आहे माझा. तिसरी गोष्ट, इतरांना जोडून आणि जुळून घेण्याची तुमची क्षमता असली पाहिजे. कस्टमर येतात आपले, म्हणजे जसं की आपले डॉक्टर येतात, मेडिकल येतात, लक्षात घ्या, इतरांना जुळून घेण्याची तुमची क्षमता असली पाहिजे. तुम्ही म्हणता कंपनी स्कीम अशी आहे आणि कंपनी ह्या पद्धतीने जुळून घेत नाही, साहेब, लक्षात घ्या. तुम्हाला ते मेंटेन करता आलं पाहिजे. कंपनी स्ट्रॅटेजी फिक्स असतात, तुमची स्ट्रॅटेजी फिक्स असली पाहिजे, लक्षात घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला इतरांना जुळून घेता आलं पाहिजे, जुळून घेऊन त्याच्याबरोबर तुमची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. दॅट इज तुमचं पोटेन्शियल आहे ते, लक्षात घ्या. हे 7 पॉईंट आहेत, लक्षात घ्या. आणि 7वा पॉईंट आहे तुमचा संवाद कौशल्य. लास्ट विषय, लक्षात घ्या. मी कायमस्वरूपी म्हणतो, लक्षात घ्या. मार्केटला कायमस्वरूपी तुमचं मन वळवण्याची क्षमता जी आहे, दॅट इज 90%. आणि कम्युनिकेशन स्किल हे फक्त 10% आहे, लक्षात घ्या. तुम्हाला समोरच्या लोकांचं मन वळवता आलं पाहिजे, तुम्ही कन्व्हिक्शन ज्याला म्हणतो आपण, समोरच्या व्यक्तीचं मन वळवता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन. 90% इज कन्व्हिक्शन आणि 10% इज कम्युनिकेशन. संवाद कौशल्य हे असावं लागतं, माझं बुद्धू मत आहे. संवाद कौशल्य जर तुमचं 90% असेल आणि कन्व्हिक्शन जर तुमचं 10% असेल, रॉंग आहे, साहेब, लक्षात घ्या.
हे कायमस्वरूपी मॅनेजरचे गुण आहेत. हे 7 गुण तुम्ही आवर्जून लिहून काढा, तुम्हाला समजून जाईल माझं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या. ओके, पुढच्या अजून सिरीज येत आहे मॅनेजर बनायचं तरी कसं, हे फक्त तुम्हाला काही पॉईंट सांगेल. एक शेवटचा प्रश्न आहे मला तुम्हाला, शेवटचं एक मत आहे माझं लक्षात घ्या, की आज 1 तारीख आहे लक्षात घ्या, 1 फेब्रुवारी तारीख आहे आज लक्षात घ्या. 1 तारखेला डोक्यात तुमच्या ॲज अ मॅनेजर लेवल डोक्यात असलं पाहिजे की कुठल्याही एमआरवर आपण काम करत असताना त्याची सुरुवात फक्त 0तून नको आहे. त्याला अशा कंटिन्यू ऑर्डर मिळल्या गेल्या पाहिजे की 1 तारखेला 5 तारखेला 10 तारखेला त्याला कंटिन्यू ऑर्डर मिळल्या गेल्या पाहिजे. लॉंग टर्म शोधा, शॉर्ट टर्म शोधू नका. आपण गेल्यानंतरच धंदा निघत असेल साहेब, चुकीच्या पद्धतीने जात आहात. त्या ठिकाणी त्या एमआरला कंटिन्यू लॉंग टर्म बिझनेस मिळण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने काय स्ट्रॅटेजी राबवू शकतो, हे ॲज अ मॅनेजरचं काम आहे लक्षात घ्या. तुमचा एमआर तुमच्याबरोबर लॉंग टर्म टिकलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगवेगळं काय करू शकतो, बरोबर आहे. कधीही आज पूर्णपणे हिस्ट्री लक्षात घ्या रामायणाची, त्यामध्ये कधी कुठल्याही काळामध्ये हनुमंताला कधी कोण सोडून गेलेलं नाही आहे, अजिबात नाही लक्षात घ्या. लॉंग टर्म कंटिन्यू त्यांच्याबरोबर आलेत तर लोक जुळून चाललेत, सोडून गेलेले एक पण उदाहरण नाही लक्षात घ्या. कारण हे प्रसन्न मनाची व्याख्या आहे लक्षात घ्या. आणि तिसरा माझा शेवटचा एक विषय लक्षात घ्या. स्टीफन कोव्ही म्हणतात, तुमचं यश जर क्षणिक असेल, तुमचं यश जर क्षणिक असेल आणि क्षणिक असता कामा नये, तुमचं यश हे कायमस्वरूपी क्षणिक असता कामा नये, ते कायमस्वरूपी तुमचं स्वरूप निर्माण करून द्या, स्थिर स्वरूप निर्माण करून देणारं व्यक्तीचं असलं पाहिजे लक्षात घ्या. स्टीफन कोव्ही म्हणतात की लक्षात घ्या, तुमचं क्षण हे कायमस्वरूपी क्षणिक असता कामा नये, ते कायमस्वरूपी स्वरूप मूर्त स्वरूप देणारं व्यक्तित्व असलं पाहिजे. यश कधीही तात्पुरतं नसावं, हे लॉंग टर्मसाठी यश असावं. अशा पद्धतीनं तुमच्या मॅनेजरची ओळख असली पाहिजे लक्षात घ्या. हे सुरुवातीला माझी फक्त फर्स्ट सिरीज आहे. सेकंड सिरीज येत आहे की मॅनेजर म्हणजे काय, ही पुढची सिरीज आहे माझी लक्षात घ्या. ओके, ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कंटिन्यू बघत राहा. आपल्या फार्मालाईनसाठी खास हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या, फार्मालाईनच्या लोकांसाठी. माझे कंटिन्यू हे फार्मालाईनसाठीच व्हिडिओ आहे, दुसरे व्हिडिओ म्हणजे नसतात लक्षात घ्या. ओके, थँक्यू.